नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या राज्यामध्ये विधानसभेचं वारं अत्यंत वेगाने वाहत आहेत. अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. त्याच घडामोडीमध्ये मावळ तालुक्यात देखील विधानसभेच्या वाऱ्यामध्ये काहीसं गरम क्लायमेट झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय. 2019ला याच ठिकाणी मी आमदार सुनील शेळके यांची मुलाखत घेतली होती. त्यांना भाजपने उमेदवारी का द्यावी, मावळसाठी त्यांचं विजन काय आहे, त्यांना असं मी तेव्हा विचारलं होतं. तेव्हा त्यांनी त्यांचं विजन शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते असेल, पाणी असेल, हे करणार असल्याचं बोललं होतं. 2019च्या मुलाखतीत त्यांनी जो जो उल्लेख केला होता, आज मावळ तालुक्यात तो उल्लेख खरा ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु मावळ तालुक्याची तेव्हाची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची राजकीय परिस्थिती अत्यंत बदलल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. विकास कामं केलेत, मावळ तालुका पुढे घेऊन गेलोय असं म्हणणाऱ्या सुनील शेळकेंना मावळ तालुक्यातून सर्व पक्षांकडून विरोध का होतोय? चला तर मग थेट सुनील शेळके यांच्याशी बेधडक बोलूया. मावळ तालुक्यात घडत असलेल्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊया आमदार सुनील शेळके यांच्याकडून. अण्णा, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्हमध्ये. मावळ तालुक्याची विधानसभा वेगळ्याच पटलावरती जाताना पाहायला भेटते. 2019-2024 5 वर्षामध्ये ज्या सुनील शेळकेंना सतत कामं करताना पाहिलं, मावळ तालुक्याच्या विकासासाठी झटताना पाहिलं, त्याच सुनील शेळकेंना एवढा तीव्र विरोध. नाही नाही, मी तुम्हाला सांगतो, 2019ला मावळ तालुक्यातील मायबाप जनतेने मला काम करण्याची संधी दिली. विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि 5 वर्षाचा लेखाजोखा मी जनतेसमोर सातत्याने मांडला. 2019 ते 2020-21 पर्यंत जवळपास कोरोनासारखी महामारी आली. संपूर्ण राज्य, देश, जग हा देखील ठप्प झाला आपण पाहिला. माणूस माणसांमध्ये नव्हता आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील आपल्याला जी काही मदत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवता येईल, त्यांच्या उपचाराकरता कुठं उभं राहता येईल, त्यांच्या कुटुंबाकरता काही मदत करता येईल, ते करण्याचा आपण त्यावेळेला प्रयत्न केला. कोरोनासारखी महामारी संपल्यानंतर काही दिवस मी साधारणतः 1.25 ते 1.5 वर्ष हे आम्हाला सत्तेमध्ये काम करता मिळालं. त्यात अधिकचा निधी कसा तालुक्यामध्ये आणता येईल, कामं कशी मंजूर करता येईल, त्याकरता मी प्रयत्न केला. 2.5 वर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार हे कोसळलं आणि वर्षभर विरोधी पक्षामध्ये राहिलो आणि त्यानंतर परत 1.5 वर्ष महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला काम करायची संधी मिळाली. म्हणजे 5 वर्षातलं जर आपण माझा कार्यकाळ पाहिला तर अवघड 3 वर्ष मला काम करायला खरं तर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मिळाले, सत्तेमध्ये मिळाले. आणि 3 वर्षाच्या काळामध्ये जी काही कामं मला उभी करता आली, माझ्या पक्षाचे नेते, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांनी या तालुक्याला जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पूर्ण केला. महायुतीतील नेते मंडळी असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री मंडळातील आमचे मंत्री महोदय असतील, यांनी देखील मला जे काही निधी या तालुक्यामध्ये द्यायचा होता, जी कामं मी मागितली ती त्यांनी पूर्ण केली. एका बाजूला मी कामांचा डोंगर उभा केला. बरोबर. विकास कामामध्ये गावगाड्यापर्यंत, प्रत्येक वाड्यापाड्यापर्यंत जे काही मला काम करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न केला. महत्वाकांक्षी प्रकल्प आपण उभे करतोय. मग कामं जर एका बाजूला 5 वर्ष मी करतोय, माझ्या पक्षातल्या नेत्यांना घेऊन करतोय आणि ऐन वेळेला शेवटच्या टप्प्यात सांगतात की सुनील शेळकेनं आम्हाला विचारलं नाही, सुनील शेळकेनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही, सुनील शेळके मनमानी कारभार करतो, हे शेवटच्या महिन्याभरातच कसं काय झालं, हा देखील सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या माझ्या नेत्यांना बरोबर घेऊन प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांना मान दिला, ज्या ज्या ठिकाणी त्यांना सन्मान देता येईल, वेगवेगळ्या पदावरती बसवता येईल ते बसवण्याचा आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केला. पण ऐन टायमाला शेवटच्या टप्प्यातच यांना कसं काय स्वप्न पडलं किंवा कुठला साक्षात्कार झाला हा मला माहीत नाही. परंतु यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात भारतीय जनता पक्षातले काही 2-3 नेते मंडळी यशस्वी झाले, हे मला नाकारता येणार नाही. निवडणुका म्हणल्यावरती थोडंसं इकडं तिकडं होत असतं, अनेक सिद्धांत होताना आपण पाहतो, काही बदल होत असतात आणि ते स्वाभाविक आहे. त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये अनेक नेते मंडळी तालुक्यातले
ज्यांना मी 5 वर्ष कुठेही दुखवलं हो. नाही, ज्यांना जे काय पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला, ते काही मंडळी आज दूर गेलेत, हे मला नाकारता येणार नाही. पण अण्णा, सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा रस्त्यावर उतरून काम करतोय, सुनील शेळकेंच्या मागं आहे असं दिसतंय, नाही नेते मंडळींना कमी कुठं पडला? ह्यांच्या नेमक्या अपेक्षा काय असतात ह्या देखील एका सर्वसामान्य जनतेला कळू द्यात, की त्या पूर्ण करण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरलाय. नाही, नेते मंडळी सर्वच अशा पद्धतीची नाही आहेत. काही नेते मंडळी किंवा गावगाड्यामध्ये एखादा प्रमुख म्हणून व्यक्ती काम करणारा, त्याला काही दडपण आहेत, दबावाखाली आहे, आणि त्यातून जरी काही मंडळी आपल्याला स्टेजवरती दिसत असली तर त्यातले 50% लोक हे माझ्यासोबत आहेत, हा मला विश्वास आहे. नाही, पण तुम्ही एकीकडे म्हणताय राष्ट्रवादीतल्या लोकांची नाराजी आपण समजू शकतो, तो तुमचा पक्ष होता, तुमच्या पक्षामध्ये रस्सीकेस होऊ शकते, ते नाराज होतील, पण सर्वच पक्ष कसे काय नाराज झाले? ते सर्व पक्षी नाही आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी ही मूठ बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये मी आजही म्हणजे मागच्या 2-3 दिवसापासून काम शासकीय किंवा जी काही कामं रोज करतो ती बंद केली, परंतु मागच्या महिन्यात 1.5 महिन्यापासून ह्या लोकांनी फक्त नेते मंडळींना भेटायचं आणि त्यांच्यामध्ये कसा संभ्रम तयार करता येईल, कशा पद्धतीने त्यांना आपलंसं करता येईल ते करण्याचे ते मागच्या महिन्यात 1.5 महिन्यापासून प्रयत्न करत होते. आणि त्यामुळं काही नेते मंडळींना त्यांनी विश्वासात घेतलं, काहींना भडकून द्यायचं काम केलं. ती मंडळी आज माझ्यापासून लांब आहेत. आत्ताही तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पार्टी महायुतीचा धर्म पाळेल, अजूनही 15-20 दिवसाचा कालावधी आहे, यात अनेक घडामोडी घडतील असं वाटतंय का? खरंच मावळाची सध्याची परिस्थिती पाहता, ज्या भाजपला संपूर्ण राज्यामध्ये, मावळ तालुका म्हणजे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा तालुका, मावळ तालुका म्हणजे पक्षाचा आदेश पाळणारा तालुका, त्या तालुक्यातले भाजपचे कार्यकर्ते सध्या सगळंच दावणीला लावून अपक्षाच्या सोबत आहेत. कसं बघ? नाही, भारतीय जनता पक्ष संपूर्ण दावणीला लावले नाहीये. यामध्ये प्रामुख्यानं लिडिंग केलं ते गणेश भेगडे यांनी, आणि त्यांना सपोर्टला घेतले बाळाभाऊंना. मग ह्या दोघांनी जो निर्णय घेतला, शेवटी प्रमुख म्हणून आज मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष पाहिले जातात, आणि त्या दोघांनी एकत्रितपणानं मग इतरांना विश्वासात घेण्याचं काम केलं. मग त्यांची कोर कमिटी आहे, त्यांना कशा पद्धतीने विश्वासात घेता येईल, आपला पक्ष कसा संपला, आपल्या पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांवरती किती अन्याय होतोय, आणि उद्या जर सुनील शेळके परत निवडून आला तर मग सुनील शेळके या तालुक्यामध्ये काम करताना आपल्याला त्याच्या सोबत जावं लागेल, आपल्याला त्याच्या दारात जावं लागेल. आणि हे ज्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांच्या मनामध्ये बिंबवलं, त्यावेळेला ते काही प्रमाणामध्ये दूर गेलेत. सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा आजही ठाम आहे, हा मजबूतीने उभा आहे. आणि मागच्या 4 दिवसापूर्वी जे फॉर्म भरताना अनेकांची वक्तव्य पाहिली, जे काही त्यांनी प्रदर्शन केलं, त्याच्यातून सर्व भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाची लढत सुनील शेळके सोबत नाही. ही लढत भारतीय जनता पक्षातल्या ठराविक काही नेते मंडळीची आहे, विशिष्ट आडनावाच्या लोकांची ही लढाई सुनील शेळके सोबत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सुनील शेळकेनं कुठे दुखवलं नाही. मागच्या 5 वर्षामध्ये कुठल्या पक्षाचा सरपंच आहे हे मी कधी पाहिलं नाही. जो येईल, जे मागल ते गावाकरता करायचं एवढंच ठरवून मी काम केलं. त्यांना कामामध्ये कुठेही कमी पडलो असेल तर त्यांनी दाखवावं की सुनील शेळकेने भारतीय जनता पक्षात सरपंच त्यांच्याकडे काही मागणी करायला आलाय, आणि त्याला बाजूला ठेवून तिथल्या राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्याच व्यक्तीला घेऊन विकास कामं केलीत. माझ्याकडे जो येईल त्याला मी मदत करणं, राजकारण बाजूला ठेवून, पक्षपात बाजूला ठेवून प्रामाणिकपणे काम केलं, हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रत्येक गावातल्या व्यक्तीला माहीत आहे. मला आता त्याच्याकडेच यायचं होतं. असं म्हटलं जात आहे की सुनील शेळके भाजप संपवायला निघालेत. सुनील शेळकेंनी भाजपचा झेंडा पायाखाली घातला. भाजप सुनील शेळके संपवतंय की भाजपचेच नेते भाजपला संपवत? आता हे सर्वसामान्य भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलेले की सुनील शेळके भारतीय जनता पक्ष संपवतोय, सुनील शेळकेने भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यावर अन्याय केला. मला एक सांगा, 5 वर्ष मी आमदार आहे, त्यातले 1.25 वर्ष माझं कोविडमध्ये गेलं, वर्षभर विरोधी पक्षात गेलं, 2.5 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे ना, आणि त्या 2.5 वर्षामध्ये शेवटच्या मी 1.5 वर्ष सत्तेमध्ये आहे. मग 2.5 वर्षामध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता काय केलं? राज्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, तुमच्याकडं एकाकडं जिल्हा नियोजन समिती आहे, एकाकडं किसान मोर्चा प्रदेशचा अध्यक्षपद आहे.
हो. परत उपाध्यक्ष प्रदेशचं पद आहे. हो, हो. मग एवढी पदं तुमच्याकडे असताना त्या काळात तुम्ही पालकमंत्री पण चंद्रकांत दादा होते बरेच दिवस. चंद्रकांत दादा पालकमंत्री होते. मग एवढं सगळं तुमच्याकडे असताना तुम्ही कार्यकर्त्यांकरता काय केलं? हम्म, भारतीय जनता पक्षाकरता काय केले तुम्ही सांगा ना. हम्म, आणि जर समजा मी भारतीय जनता पक्ष संपवायला निघालो, हम्म, त्यांच्या कार्यकर्त्यावर अन्याय करतोय, हम्म, माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात, हम्म, तुमच्याकडे तर एक हाती तंबू किंवा तुमच्याकडे कमांड भारतीय जनता पक्षाची आहे. हम्म, परवा दिवशी आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो, त्यावेळेला त्यांनी एवढं सांगितलं, बाळा हम्म, तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयावरती खालचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ठाम राहतात. हम्म, तुम्ही सांगायचे हम्म, की माझा निर्णय झालेला आहे, हम्म, महायुतीचा उमेदवार जो डिक्लेअर केला आहे, हम्म, आपल्याला ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा द्यावी लागलेली आहे, हम्म, त्या उमेदवाराचं आपल्याला सर्वांनी काम करायचे, हम्म, मी महायुतीचं काम करणार, हम्म. अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सांगितलं. हम्म, आणि त्यावर त्यांनी होकार दिला. हम्म, हम्म, मग जर समजा एका बाजूला तुम्ही नेत्यांकडे होकार देता हम्म. आणि खाली कार्यकर्त्यांना सांगता की आपल्याला तो निर्णय मान्य नाहीये, हम्म, मग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करता का हम्म, का कार्यकर्त्यांकरता तालुक्याकरता ही सगळे निर्णय तुम्ही घेताय, हे त्यांनी देखील सांगायला पाहिजे. थेट विचारतोय, फक्त सुनील शेळकेंच्या पराभवासाठी भाजपची सगळी तत्व बाजूला ठेवून निष्ठा तत्व एवढ्या वर्षाचं सगळं त्यांनी केलेलं एकनिष्ठतेचं राजकारण सगळं बाजूला ठेवून फक्त सुनील शेळकेच्या पराभवासाठी हे सगळं चाललंय. शेवटी बघा राजकारणामध्ये जे विजय किंवा पराजय हा होत असतो, परंतु निवडणुकीला आपण कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे किंवा जनतेसमोर कसं गेलं पाहिजे हे मागच्या 20-25 वर्षामध्ये तालुक्यामध्ये काम करत असलेल्या नेत्यांनी देखील लक्षात आणलं पाहिजे. त्या पद्धतीने निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे. सुनील शेळकेला पराभव करण्याकरता तुम्ही नेते मंडळी उतरला असेल तर माझे काय त्यांना हरकत नाही, त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु सुनील शेळकेचा पराभव कशासाठी करायचा की 5 वर्षांमध्ये सुनील शेळकेने कामं केली नाही, 5 वर्षांमध्ये सुनील शेळके सर्वसामान्य जनतेकरता उभा राहिला नाही, कुणाच्या सुखादुःखात उभा राहिला नाही, की आल्यावरती सुनील शेळकेनं कुणाला काहीच द्यायचं नाही किंवा काही जरी राजकारणामध्ये घडामोडी होत असल्या तरी आपण त्याला विरोधच करायचा, अशी जर तुमची काय भावना असेल आणि म्हणून तुम्ही त्याला विरोधच करणार असेल तर ते काही होणार नाही. मावळ तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. सुनील शेळकेला विरोध का होतोय हे पूर्णपणे लक्षात आलेले. सुनील शेळकेचं नाव हे सुनील भेगडे असतं तर त्याला विरोध झाला नसता. मला तुम्ही विकास कामांचा पाडा वाचताय, प्रचंड विकास कामं केले म्हणतात, पण काल परवा तर विरोधक असं म्हणत होते हा जो आपला तळेगाव चाकण रस्ता असेल किंवा इतर समस्या असतील त्यामध्ये सुनील शेळके अपयशी झालेत म्हणून. मला हेच कळत नाहीये की आज केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजी त्या ठिकाणी प्रमुख नेते आहेत. रस्त्यांचं खातं गडकरी साहेबांकडे आहे. गडकरी साहेबांकडं भारतीय जनता पक्षातले नेते मंडळी सातत्याने पाठपुरावा करतायत, मी करतोय. गडकरी साहेबांनी मागच्या महिन्यात जाहीर केलं तुमचं काम झाले, तुम्ही आता माझ्याकडे येऊ नका. त्याच्या आपण बातम्या देखील वाचल्या पाहिल्या. आज तळेगाव चाकण शिक्रापूर पर्यंत न्हावऱ्यापर्यंत पार संपूर्ण रस्त्याचं पूर्णपणे काम सुरू होतंय. जी कामं सुरू होत आहेत, ज्या कामांचा आपण पाठपुरावा करतोय, ती कामं महायुतीतलेच पक्ष आहेत ना त्या ठिकाणी काम करणारे. बरोबर. आणि विरोध करताना किंवा आरोप करताना आपल्याच नेत्यावरती आरोप होत आहेत, हे ते विसरायला लागलेत. का विसरलेत मला माहित नाही, परंतु अशा पद्धतीने कोणते स्टेटमेंट करत असतील तर त्यांनी ते थांबवायला पाहिजे. शेवटी एखादं काम होताना वेळेच्या मर्यादेत नसून होत तर त्याच्यावरती मार्ग देखील काढलेले आहेत. मागच्या 12-15 वर्षापासून तळेगाव चाकण रस्त्याची मागणी होती. इलेक्शन संपल्यानंतर महिना 2 महिन्यात त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. आणि जर अशी काही कामं होत आहेत, काही जण म्हणतात की रोजगार काय दिला, रोजगार काय दिला. रोजगार देत असताना मावळ तालुक्यात वेदांत फॉक्सकॉन सारखी कंपनी आली, मोठा उद्योग या ठिकाणी येणार कळालं, आणि तोच उद्योग गुजरातला गेला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, यांनी एकत्रितपणाने बसून मावळ तालुक्यात पुन्हा नवीन प्रकल्प द्यायचा असा निर्णय घेतला आणि हुंदाई सारखा प्रकल्प त्या ठिकाणी आणला ना. बरोबर. आज मी तुम्हाला सांगतो, मावळ तालुक्यात मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 30 ते 35 हजार युवकांना युवतींना रोजगार या तालुक्यात उपलब्ध झालाय ऑन दी रेकॉर्ड. बरं. पण ते आज फक्त तालुक्यातले नाहीयेत, आपल्या तालुक्यातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले,
उत्तर महाराष्ट्रातले असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील, विदर्भातले असतील, असे अनेक राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातली लोक आपल्या तालुक्यामध्ये काम करतात. आज आपण पाहिलं असेल तर तळेगाव शहराची संख्या जवळपास 1 लाखापर्यंत पोहोचली. हो का बरं पोहोचली असेल? या ठिकाणी उद्योग व्यवसाय आले म्हणूनच हे निवासस्थानी इथं आलेत ना. बरोबर बरोबर. ह्या 5 वर्षामध्ये तळेगावची लोकसंख्या जवळपास 20 ते 22,000 संख्येने वाढली. हो. मी कशामुळे वाढली? इथं रोजगार आला म्हणूनच वाढली. बरोबर. वडगाव सारखे शहर आपण पाहता जिथं 12-15 हजाराची लोकसंख्या होती, आज ती जवळजवळ 40,000 वरती पोहोचली. हो. देव सारखं आपण शहर पाहतो, देवची लोकसंख्या 18 ते 20,000 होती, आज 40,000 वरती लोकसंख्या पोहोचली. ही कशामुळे पोहोचली? या भागात उद्योग व्यवसाय आले म्हणूनच पोहोचली ना. हो. इथं काम आहे, रोजगार आहे आणि तो मिळतोय म्हणूनच नागरिक या ठिकाणी स्थलांतरित झालेत आणि राहत आहेत. रोजगार दिला का? मी तर याही पलीकडे जाऊन सांगतो, हो. फक्त कंपनीमध्ये नोकरी देणं किंवा मोलमजुरी करणं म्हणजे रोजगार माझ्या दृष्टीने नाही. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देत असताना अनेक रोजगाराची कशी निर्मिती होईल याचा देखील आपण विचार केला पाहिजे. याकरताच आपण ग्लास स्कायवॉक सारखा प्रकल्प आणला. आज तो प्रकल्प उभा राहायला 2-2.5 वर्ष जातील. तो उभा राहिला तर माझ्या पूर्ण पवन मावळातल्या लोणावळा, खंडाळा या परिसरातल्या नागरिकांना रोजगाराची निर्मिती होईल. आज किमान 20-22 हजार कुटुंब त्या एका प्रकल्पावरती अगदी बरोबर. त्यांचा रोजगार आणि त्यांचं उत्पन्नाचं साधन होणार आहे. बरोबर. आई एकविरा देवीचं तीर्थक्षेत्र विकसित करतोय. हो. त्या भागातल्या सर्व परिसरातल्या जवळजवळ 8-10 गावांना त्या निमित्तानं रोजगाराची निर्मिती होणार आहे. जगनाडे महाराजांचं तीर्थक्षेत्र असेल, आपल्या अंदर मावळाचा रस्ता आपण मोठा करतोय. 350 कोटी रुपये त्या ठिकाणी रस्त्याला उपलब्ध केले आणि 43 किलोमीटरचा रस्ता जर कॉन्क्रीट होतोय, आलेल्या पर्यटकाला वेगवेगळ्या निसर्गाचं सौंदर्य मिळेल, वेगवेगळे डॅम्स आहेत तिथं आपल्याला ऍक्टिव्हिटी करता येईल. हीच तर आमची कामाची आणि रोजगाराची उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. पवन मावळामध्ये देखील त्याच पद्धतीने काम सुरू आहे. म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहत असताना पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना रोजगार मिळावा, हाच उद्देश घेऊन काम केलं. काही जादूची काडी नाहीये की रोजगार म्हणलं की पत्र दे आणि त्याला रोजगार दे. रोजगार निर्मित करताना ते पुढचं विजन ठेवून आपण काम केलं पाहिजे. ते आम्ही सातत्याने केलं. 5 वर्षामध्ये जेवढं अपेक्षित लोकांना होतं त्यापेक्षा अधिकचं काम आपल्याला करता आलं, हे मला नक्कीच समाधान आहे. अण्णा, खरं तर कामांची यादी वाचता येईल, तुम्ही वाचून दाखवताय किंवा सांगताय. प्रत्येक गावामध्ये तुम्ही मंदिर उभारण्यासाठी हातभार लावलाय, समाज मंदिरासाठी हातभार लावलाय, जे करता येईल केलंय. एकविराचं तुम्ही सांगितलं, स्कायवॉकचं सांगितलं. भंडारा डोंगराकडे कधी हातभार लागला नाही? भंडारा डोंगराची सध्या प्रचंड चर्चा आहे. भंडारा डोंगर हे फक्त ठराविक व्यक्तीची अस्मिता नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांची, साधू संतांची ती अस्मिता आहे. आणि त्यामध्ये एकट्या दोकट्याने कोणी मदत केली नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीनं येऊन त्या ठिकाणी आपल्या आपल्या परीनं योगदान दिलेले आहे. आणि उगाच कुणीतरी सांगायचं मी भंडारा डोंगराचं काम पाहतो, भंडारा डोंगराचं काम पाहणारे पडद्याच्या माग आहेत, ते कधी पुढे येत नाही. ते गावागावात जाऊन जे देणगी देतील त्या ठिकाणी ते उभे राहतात, मदत घेत आहेत आणि ते काम उभं करतायत. त्यामुळे भंडारा डोंगराचं कोणी एकट्याने श्रेय घ्यायचं कारण नाहीये. ते पवनाचं एक काय झालं? पवनाच्या विषयावर एक खूप मोठी चर्चा घडते. पवनामध्ये तुम्ही अपयशी झालाय, शेतकऱ्यांना जमिनी देण्यामध्ये अपयशी झालाय, नोकऱ्यांचा विषय होता त्याच्यामध्ये अपयशी झालाय. तो विषय आता या निवडणुकीत, म्हणजे प्रत्येक निवडणुकीत तो विषय असतोच, पण ह्या निवडणुकीत मी तुम्हाला सांगतो, पवना धरण असेल, आंध्रा धरण असेल किंवा आपल्या इतर भागातली धरणं आहेत, या धरणांवरती मागच्या 25 वर्षात कधी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला का? हो, त्यांनी कधी दिला का? रोजगाराची किंवा तिथं कामाला कशी लावायची त्याची निर्मिती केली का? आपण सुरक्षा रक्षक महामंडळामधून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिला, तिथं कामाला त्यांना नोकरी दिली. राहिला प्रश्न तिथल्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन करणे किंवा जागा वाटपाचा प्रश्न. मागच्या 6 महिन्यापूर्वी 2 एकर जागा द्यायचं राज्य सरकारने मान्य केलं. शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला 2 एकर नको, आम्हाला 4 एकर पाहिजे. 4 एकरवरती परत बैठका झाल्या. त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की आम्ही 4 एकर तुम्हाला देऊ, परंतु आता आमच्याकडे उपलब्ध जागा नाहीये. 2 एकर जागा तुम्हाला तात्काळ देऊ, 2 एकर भविष्यात जिथं उपलब्ध होईल तिथं त्या पद्धतीची जागा देऊ. सगळी मिटिंग झाली. प्रोसिडिंग मध्ये 2 एकरचाच फक्त उल्लेख आला. त्यावरती शेतकऱ्यांनी सांगितलं की याच्यात 4 एकरचा उल्लेख आला पाहिजे. तो पुन्हा 4 एकरचा उल्लेख करण्याकरता मिटिंग त्यांनी मंत्री महोदयांनी घेऊन तो उल्लेख केला. तशा पद्धतीचं प्रोसिडिंग ऑन पेपर शेतकऱ्यांच्या हातात दिलं आणि आता तुम्ही कधी वाटप करायचं तुम्ही सांगावं अशा पद्धतीने सूचना केल्या. परंतु मागच्या
5 वर्षापूर्वी शेतकरी कोर्टामध्ये गेले, त्यामध्ये मी देखील त्यांच्या सोबत आहे. हम्म. कोर्टामध्ये जाताना मी देखील त्यांना काही मदत केली हो. आणि त्यातून कोर्टाकडनं निर्णय आला हम्म. की बाबा पूर्वीचं जे पुनर्वसन केलं आहे हम्म. ते पुनर्वसनाचा आधारे पुढच्या शेतकऱ्याचं देखील पुनर्वसन करावं. हम्म. आम्ही जोपर्यंत कोर्टातली केस मागं घेत नाही, हो. त्यामध्ये काही नियम आहेत, कायदा आहे, हम्म. हम्म. आणि जोपर्यंत शेतकरी कोर्टातून केस माघारी घेत नाही हम्म. तोपर्यंत आपल्याला 4 एकरचं वाटप करता येणार नाही किंवा 2 एकरचं पण करता येणार नाही. ओके. हम्म. आम्ही शेतकऱ्यांनी त्यानंतर निर्णय घेतला की आपण कोर्टामध्ये याच्यात जे काही प्रोसिडिंग आले ते सादर करू आणि आपली केस विड्रॉल करून घेऊ. केस विड्रॉल झाल्यानंतरनं 4 एकर सांगितल्याप्रमाणे म्हणजे 2 एकर आहे त्या ठिकाणी, 2 एकर इतर ठिकाणी, अशा पद्धतीने त्यांना जमीन द्यायची. काही खातेदार होते, ते खातेदार सगळे व्हेरीफाय केले. ते प्रत्येकाला जागा कुठल्या गावात दिली गेली पाहिजे, कुणाच्या आता जागा ताब्यामध्ये आहे किंवा कोण तिथं तिचं कसतोय त्या शेतकऱ्याला जागा मिळाली पाहिजे, अशा पद्धतीनं आम्ही पूर्णपणानं काम केलं. काही शेतकऱ्यांची नावं राज्य सरकारकडे पाठवली आणि त्याची मान्यता देखील घेतली. ज्या दिवशी माझे शेतकरी कोर्टातली केस माघारी घेतील त्यानंतर 1 महिन्याच्या आत माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला आहे त्या ठिकाणी 2 एकर जागा वाटपायची जबाबदारी ही माझी राज्य सरकारची मुख्यमंत्र्याची देखील आहे. आणि अगदीच ह्या आठवड्याभरात जो सगळ्यात मोठा विषय चर्चेला जातोय, म्हणजे मागच्या मी काही दिवसापूर्वी बघितलं जेव्हा अजित पवार इथे आले होते जनसन्मान यात्रेसाठी, लाखोच्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या होत्या. वडगावला कार्यक्रम झाला होता, त्याच्यात माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. तुमचे विविध कार्यक्रम होतात, त्याच्यात मोठ्या प्रमाणात माता भगिनी येत असतात, लोकांचा सहभाग होत असतो. परंतु आता गेल्या 8-10 दिवसापासून आम्हालाच इथे यायला भीती वाटायला लागली आहे. या 8-10 दिवसामध्ये एवढे मोठे गुंड कसे काय झालाय तुम्ही? मी नाही गुन्हेगार झालो. माझ्या दारात यायला कुणाला भीती वाटत नाही. माझ्या दारामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती पार माझ्या घरात किचनपर्यंत येत होता. परंतु मागच्या वर्षभरापासून काही मला स्वतःला अडचणी निर्माण झाल्या, त्यामुळं घरात येताना व्यक्तीला सुद्धा आता चेक करून आणावं लागतं. ठीक आहे, आता ते या राजकारणात असल्यावर या गोष्टी होत असतात. परंतु निवडणुकीत आत्ताच्या 15 दिवसात नक्कीच तालुक्यातलं वातावरण हे भयभीत झालेलं आहे, हे नाकारता येणार नाही. जे सांगतायत की दडपशाही हुकुमशाही चाललेली आहे मावळ तालुक्यात आणि आपल्याला ती मोडून काढायची, आज 4.5-5 वर्षात सुनील शेळके असताना कुठं दडपशाही झाली, कुठं हुकुमशाही झाली, हे त्यांनी जाहीर करावं. अशा व्यक्तींना समोर आणावं. कुठल्या व्यक्तीला सुनील शेळकेने फसवलं ती माणसं पुढे आणावी. फक्त सुनील शेळके नको, तालुक्याचा विकास थांबला तरी चालेल, पण सुनील शेळके नको ही भावना ठेवून काही मंडळी आज काम करतायत. सुनील शेळके ज्या व्यक्तीकडे जातो त्या व्यक्तीच्या घरात जाऊन बसायचं, रात्री 2-2, 3-3 वाजता त्यांच्या घरात जायचं, प्रेमाने सांगायचं, नाही ऐकलं तर धमकी देऊन सांगायचं. मग आता दडपशाही हुकुमशाही ही भयभीत सगळं वातावरण जे केले, याच नेत्यांना मला विचारायचंय, तुम्हाला नक्की तालुक्यात काय साध्य करायचंय? मावळ तालुक्यात तुम्हाला नक्की काय विजन घेऊन तुम्ही पुढे येताय? उद्याच्या पिढीला तुम्ही काय शिकवताय, काय आदर्श देताय? निवडणुकीचा फॉर्म भरताना मी ग्रामदेवताचं दर्शन घेतलं, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि सरळ वडगावला माझा अर्ज भरायला गेलो. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या ग्रामदेवताचं किंवा दर्शन घेऊन वडगावला जायला पाहिजे होतं. काही टुकार मंडळी, टुकार म्हणजे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक माझ्या दारासमोरून गाड्या शिट्ट्या आणि घोषणा देत तुमचा अर्ज भरायला गेले. यातूनच तुमची प्रवृत्ती आणि काय उद्या करणारे हे लक्षात आलेले. अण्णा, विरोधक असा थेट आरोप करतात आहे की विकास कामांच्या आकड्यामध्ये गफलत होतीये. नक्की कितीचा आकडा ह्या मावळ तालुक्यामध्ये विकास कामं झाले? मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मावळ तालुक्यात विविध कामांकरता, मग त्यामध्ये रस्ते, लाईट, पाणी या व्यतिरिक्त महत्वाकांक्षी प्रकल्पांकरता 4,158 कोटी रुपये जवळपास हे आपल्या तालुक्यातील विकास कामांकरता मंजूर झाले. मी मागेही सांगितलं, आजही सांगतो, उद्या देखील ते सांगेल की जवळपास 2,000 ते 2,200 कोटी रुपयाची कामं ही आपली पूर्ण झाली आणि 1,800 ते 1,900 कोटी रुपयाची कामं ही अजून सुरू व्हायची आहेत. मग ती सुरू कधी होणार आहेत? आचारसंहिता संपल्यानंतर ती कामं सुरू होतील. त्यामधलं ग्लास स्कायवॉकचा प्रकल्प असेल, तो जवळपास 350 कोटी रुपयाचा. आई एकविरा देवीचं तीर्थक्षेत्र आहे, ते जवळपास 180-120 कोटी रुपयाचं ते काम आहे. त्यानंतर अंदरमावळातला जाणारा रस्ता, तो 350 कोटी रुपयाचा आहे. जगनाडे महाराजांच्या इथलं काम, ते जवळपास 65-70 कोटी रुपयाचं आहे. अशी अनेक कामं आहेत
की जी अजून अद्याप सुरू झालेली नाहीयेत, हं, हं, पण प्रत्यक्षात पूर्ण झालेली कामं कुठली? हं. आपले लोणाळ्याचं हॉस्पिटल, काण्याचं हॉस्पिटल, हो. ही कामं आपली पूर्ण झाली. हं, हं. आज वडगावची प्रशासकीय इमारत पूर्ण झाली का? तर नाही झाली. हो. आज ते काम उभं राहते. अजून 4-6 महिने त्या कामाला पूर्ण व्हायला जाईल. हं, हं. त्याच्यात अजून काही निधी आपण दिलेला आहे. हो. मग असे सगळी निधीची हं. जमाबेरीज करताना हं. कुठल्या कुठल्या कामांना आपण निधी आणला, हं. ते एक एक पैसा, हो. एक एक पैशाचा हिशोब हं. हा मी उद्या ज्यावेळेला आमच्या प्रचाराचा नारळ प्रचारासभा. फुटायला जाईल, हं, हं, त्यानंतर मी प्रत्येकाच्या घरात पाठवणार. हं. संपूर्ण तालुक्याकरता किती निधी आणला, हं. प्रत्येक गावाकरता किती निधी दिला, हं. हे स्वतंत्र देखील आम्ही त्या ठिकाणी जनतेसमोर ठेवणार आहे. अगदी शेवटचा प्रश्न अण्णा, उमेदवार स्वतःच्या तोंडातून विजन सांगत नाहीये सध्या तालुक्यासाठी काय करणार आहात ते. तुमचं विजन काय? या निवडणुकीला सामोरे जाताना नागरिकांसाठी, मावळ तालुक्यातील लोकांसाठी काय विजन घेऊन येत आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो, ही निवडणूक विकासाच्या दृष्टिकोनातून यांनी बाजूला ठेवली. हं. मागच्या 15 वर्षात काय केलं हं. हे सांगितलं नाही. हं. या 5 वर्षात सुनील शेळकेने काय केलं हं. हे सांगत नाही. हो. आणि पुढच्या 5 वर्षात ते काय करणार आहेत हं. तेही सांगत नाही. हं. हं. या निवडणुकीतून त्यांना साध्य काय करायचे हं. हे आता सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेलं आहे. हं. माझा उद्देश एवढाच आहे, हं. मला 5 वर्ष काम करायची जनतेने संधी दिली. हो. मी कामात कुठं कमी पडलो नाही. हं. मी कोणाच्या अडचणीत उभं राहायला कुठं कमी पडलो नाही. हं. मुलांच्या शिक्षणासाठी असेल, ग्लास कायवाक प्रकल्प उभा करून तिथे रोजगार उभा करेल. हो. आई एकविरेच्या ठिकाणं असलेलं पूर्ण प्रकल्प तिथलं तीर्थक्षेत्र पूर्ण करेल. हं. जगनाडे महाराजांनी तेच असेल, हं. किंवा अंदर मावळात जाणारा रस्ता असेल, हं. पवन मावळातले रस्ते असतील, हं. माझ्या पुनर्वसनाचा प्रश्न देखील तो मी मार्गी लावला आहे. हं. तो मला पुढच्या 2-3 महिन्यात तो मला सोडवता येईल. हं. हं. अनेक कामं आहेत हं. की जी कामं आज मी पूर्ण करतोय आणि पूर्णत्वास नेतोय. हं. उद्याच्या काळामध्ये तालुक्यात एक चांगलं क्रीडा संकुल असलं पाहिजे. हो. त्याकरता आम्ही जागा उपलब्ध करून दिली, हं. मान्यता घेतली, हं. त्यावरती निधी आणला पाहिजे. हो. एक चांगलं अत्यावत असं या ठिकाणी क्रीडा संकुल उभं करायचंय. हो. हो. रोजगाराची निर्मिती म्हणताना आज अनेक कंपन्या या ठिकाणी येतात. स्थानिकांना छोटे मोठे कसे व्यवसाय देता येतील हो. त्याकरता प्रयत्न करतोय. हं. आपल्या लोणावळ्यामध्ये असलेलं ITI सेंटर आपल्याला माहिती आहे. हो. हो. 25 वर्षात एकही आमदार तिथे गेला नाही. बरोबर. आम्ही त्या ठिकाणी गेलो, हं. जवळपास 5-6 कोटी रुपये तिथं हं. खर्ची करून पूर्ण तिथली डेव्हलपमेंट केली. हं. आज त्या ITI मध्ये आपले तरुण युवक युवती प्रशिक्षण घेत आहेत. हं. पुढच्या वर्षभरामध्ये दुसरं एक ITI आपल्याला आंबी किंवा मंगरूळ, नवला कुंभरे या भागामध्ये आपल्याला उभं करता आलं पाहिजे. हं. हं. तिथं आपल्याला ट्रेनिंग सेंटर उभं केलं पाहिजे. हो. हे विजन घेऊन पुढे गेलं पाहिजे ना आपण. हं. हं. बरोबर. का विजन फक्त ठराविक व्यक्तींचंच विजन घेऊन चाललाय तुम्ही? हो. आम्हाला काही मिळालं नाही म्हणून आमच्या पुरतंच आम्ही विजन घेऊन चाललोय. हं. हं. का सुनील शेळकेला नकोच हं. म्हणून फक्त निवडणूक लढवायची? हं. यातून साध्य काय होणार नाही. हं. या मावळच्या मायबाप जनतेने 5 वर्ष देऊ द्या. हं. पुन्हा काम करण्याकरता 5 वर्ष मागचे जेवढं काम केलं हं. त्यापेक्षा अधिकचं अजून चांगलं काय काय काम करता येईल ते नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही. अण्णा, या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यावरती दडपशाही होते असा आरोप होतोय. गावागावामधले कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलतात आहे, समोर येऊन कोणी चर्चा करायला तयार नाही. कसं बघता याकडे? हे बघा, महाराष्ट्रामध्ये आजही कायदा व्यवस्था सक्षमपणानं उभी आहे. हं. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. हं. दडपशाही, हुकुमशाही ही जी कोणी करत असतील हं. त्यांना मला एवढं सांगायचं आहे, हं. तुम्ही माणसांच्या मोबाईलवरचं ते स्टेटस काढला असेल, हं. तुम्ही पोस्ट टाकू नका म्हणून सांगत असला हं. तरी माणसाच्या मनातला सुनील शेळके काढू शकत नाही. हं. 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 या निवडणुकीमध्ये हं. जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली. हं. मी मावळच्या जनतेला, हं. माझ्या मागं उभा राहणाऱ्या प्रत्येक जीवा भावाच्या सहकार्याला एवढं सांगतो, हं. तुम्ही ठामपणाने उभे आहात. हं. तुमच्या ताकदीवरती, तुमच्या बळावरती निवडणूक मी लढतोय. हं. तुमच्या केसाला देखील कुणी धक्का लावू शकत नाही. हं. जर तुमच्या केसाला जरी धक्का लागला हं. तर सुनील शेळके सर्वस्व पणाला लावील, हं. पण तुमच्या मागे ठामपणाने उभा राहील. हं. त्यामुळे अजिबात कुणी भयभीत होण्याचं कारण नाही. हं. ह्या राजकारणात गोष्टी होत असतात. हं. निवडणुकीला वेगळ्या पद्धतीनं आज यांनी घेऊन जायचा प्रयत्न केलेला आहे. हं. यांनी विशिष्ट व्यक्ती करताच हं. आणि विशिष्ट कुटुंबाकरताच ही निवडणूक करायची हं. आणि आम्हीच पुन्हा आमदार असलो पाहिजे. हं. सुनील शेळके हा सुनील भेगडे असता हं. तर त्यांना चालला असता. हं. पण सुनील शेळके जरी एका छोट्याशा आडनावाचा व्यक्ती असला हं. तरी हजारो आडनावाची व्यक्ती माझ्या मागे उभी आहेत. हं. आणि सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवणार. अण्णा, कार्यकर्त्यांसाठी हीच जी तुमची भूमिका असते, तळमळ असते, म्हणून तुम्ही कार्यकर्त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाता, अलिबागला घेऊन जाता, महिलांना फिरवता, देवदर्शन करता.
इतर काही गोष्टी ज्या तुम्ही कार्यकर्त्यांसाठी करता त्या गोष्टीचं आता विरोधक भांडवल करत आहेत. आमदार सुनील शेळके कार्यकर्त्यांना वेगळ्या वळणावर घेऊन चाललेत. मी आपल्याला सांगतो, हं, मागच्या 5 वर्षामध्ये हं, सार्वजनिक कामं होत असताना हं, वेगवेगळे सांस्कृतिक किंवा धार्मिक देखील कार्यक्रम मी केले. हं, आमदार नसताना देखील अनेक कार्यक्रम उपक्रम केले. हं, माझ्या माझ्या कामशेटला हं, हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये वारकऱ्यांचा मोठा सप्ताह होतो, हं. त्यावरती टीका केली. हो हो हो. अरे साधू संतांचा तिथं मोठा मेळा भरतो, हं, हं, हं. अनेक जण त्या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमामध्ये उभे राहतात, सहपरिवार येतात. सहपरिवार येतात, हं, हं, मोठं अन्नदान होतं, अनेक जण योगदान देतात, हं, हं. आणि तिथं वारकऱ्यांवरती सुद्धा तुम्ही टीका केली. हो. अरे ज्या आया बहिणींना कधी हॉटेल माहीत नाही, हं, ज्यांना समुद्र बीच माहीत नाही, हं, त्या आया बहिणी माझ्या हॉटेलमध्ये राहिल्या, हं, त्यांनी आनंद घेतला, हं, त्या आया बहिणींवरती तुम्ही टीका केली. हं, युवकांना युवतींना बाहेर काही ठिकाणी मी फिरायला नेलं. हं. अरे मी जरी त्यांना फिरायला नेत असलो हं. तरी त्यांच्या कुटुंबातून परवानगी म्हणूनच येतात ना, हो हो हो. काय त्यांना दाबून दडपून हं, हं. नाही तुम्ही आलंच पाहिजे हुकुमशाहीने नाही नेलं. हो हो. त्यांनाही आनंद घेऊ दे, त्यांनाही त्यांच्या जीवनात काहीतरी पाहायला मिळू दे, हं, हं. हीच माझी भावना होती. हो हो. आणि तुम्ही फिरायला नेलं म्हणून टीका टिप्पणी केली. हं, अरे परमेश्वराच्या कृपेनं हं. परत 5 वर्ष संधी मला मिळू द्या. हं, हं. मी तुम्हाला आज सांगतो, तुमच्या समोर सांगतो आणि या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, हं. 5 वर्षामध्ये ज्या ज्या माझ्या आया बहिणीला हं. कधी विमान पाहायला मिळालं नाही ना, हं. त्या आया बहिणीला मी विमानात घेऊन फिरल. क्या बात आहे. हं, हं, हं. तुम्ही 25 वर्षात कुठल्या युवकांना घेऊन फिरायला नेलं, हं, हं, हं. कुठल्या माझ्या आया बहिणींना मदत केली, हं, 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 हं. कुणाला तुम्ही 4 तीर्थक्षेत्र दाखवले. हो हो. अरे आम्ही नागपूरला हं. धम्मभूमीला घेऊन हो, गेलो, हो हो. तिथं म्हणतात की नाही फिरायला घेऊन जाते, तिकडे मजा करायला घेऊन जाता. हं, हं, आई तुळजाभवानीला घेऊन जातो, हो. महालक्ष्मीला घेऊन जातो, हं, हं, हं. पंढरपूरला घेऊन जातो. हं. म्हणतात हे फिरायला घेऊन जातात, मजा करायला, दारू मटणं खायला घेऊन जातात. हो. अशा टीका टिप्पण्या करून हं, तुम्ही स्वतःची पात्रता खाली घेतली, तुमची काय पात्रता आहे तुम्ही दाखवून दिली, हं, हं. पण किमान साधू संतांचा आया बहिणीचा तरी अपमान नव्हता करायला पाहिजे. हं. हे सगळं तुम्ही केलेलं काम आहे. पण आगामी निवडणुकीला देखील त्याच जोशामध्ये त्याच तयारीने सामोरे जात आहे. काय विजन घेतलं आता? मी मावळच्या जनतेला सांगितलं, मागचे 5 वर्ष जे काही काम केलं तुमच्या समोर आहे, हं. ते मांडले, तुम्ही पाहताय. हं, पुढचे 5 वर्ष तुमच्या आशीर्वादानं ताकदीनं मला मिळू द्या. हं, जे जे प्रकल्प मी उभे करतोय हं. ते सगळे प्रकल्प पुढच्या 2 वर्षात मला पूर्ण करायचे. हो. ग्लास स्कायवॉक सारखा प्रकल्प आपण सातत्याने सांगतो, हं, तो पुढच्या 2 वर्षात मला उभा करायचा आहे, हं, म्हणून मला संधी द्या. हं, आई एकविरा तीर्थक्षेत्र आहे, हं. मला पूर्ण करायचे म्हणून मला संधी द्या. हं, जगनाडे महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे, ते आपल्याला उभं करायचे हं. म्हणून मला संधी द्या. हं. अंदर मावळाचा रस्ता आपल्याला 43 किलोमीटरचा पूर्ण उभा करायचा, बांधायचा आहे, हो. त्याकरता मला संधी द्या. हं, माझ्या पवन मावळातल्या अनेक ठिकाणी रोजगाराची निर्मिती कशी होईल, हं. शेतीला पूरक कसे व्यवसाय मिळतील, हो. हे आपल्याला उभे करायचे. हं. आपल्या इथं इंद्रायणी भाताचं महत्व काय होतं हं. हे मागच्या 3 वर्षापासून लोकांना समजायला लागलं. हं. जो तांदूळ, हं. जो भात हं. आपला 18-20 रुपयाने घेतला जात होता, आज आपण तो 32-34 रुपयाने घेतो. हो. पुढच्या काळामध्ये याचा एक्सपोर्ट कसा करता येईल, हं. याचा अजून चांगला कसा भाव मिळेल, हं. हे मला काम करायचंय. हं. शेतीला पूरक असलेलं इथलं फ्लोरिकल्चर असेल, हो. यामध्ये अधिकचं काम आपण करू. हं. स्थानिकांना रोजगार मिळत असताना आज हुंदाई सारखा प्रकल्प आला, हो. अनेक छोटे मोठे प्रकल्प येतात, अजून कशा इंडस्ट्री येतील, हो. हे मी त्याकरता प्रयत्न करेल. हं. माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक गोरगरीब सर्वसामान्य जनतेला हं. आरोग्याकरता पुढच्या 5 वर्षात एक हो. पैसाही कुठं भरायची वेळ येणार नाही, हं. याकरता आपण काने फाटाने लोणाला हॉस्पिटल उभे केले. हो. तिथं मला उपचार द्यायचेत, हो. याकरता मी एक वेळ संधी मागतो. हं. मुलांच्या शिक्षणाकरता प्रत्येक गावागावात आपण आज सायकली दिल्या, हो. तिथेच आपल्याला मोफत अजून काय सुविधा करता येईल, हं. चांगल्या क्लासरूम कशा करता येतील, हं. याकरता 5 वर्ष मला द्या. हं. मी माझ्या कुटुंबाकरता 5 वर्ष मागत नाहीये. हो. माझ्या कुटुंबाचं फक्त उदरनिर्वाह वाढवण्याकरता मला नकोय. हं. जनतेच्या सुखात दुःखात जर मला 5 वर्ष तुम्हाला पाहायचं असेल, हं. अजून काम करून माझ्याकडनं कामाची अपेक्षा असेल, तर मला नक्की संधी द्यावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. अहो, समोरचा उमेदवार कुठं आहे, हं. त्याच्याकडे कधी जाता येईल तुम्हाला, हं. ह्याचा सुद्धा लोकांनी विचार केला पाहिजे. हं. या नेत्यांनी सांगावं हं. की समोरच्या उमेदवाराकडे आम्ही घेऊन जाऊ, हो. आम्ही त्यांची भेट घालून देऊ, हं. 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 आम्ही प्रत्येक कामं त्यांच्याकडनं करून घेऊ. हं. हं. त्यांच्या वार्डातली त्यांनी कामं केली नाहीत, हं. 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 तर तालुक्यातली कामं कधी करणार, हं. हं. तालुक्यातल्या जनतेच्या समोर ते सुखादुःखाला अडचणीला कधी उभे राहणार. हो. 25 वर्ष ते तालुक्याचं राजकारण करतायत, हो. या तळेगाव शहराचं राजकारण करतायत. हो.
त्यांनी सांगावं 25 वर्षामध्ये की मी 25 विद्यार्थ्यांना मदत केली, 25 गरजूंना गोरगरिबांना आम्ही आरोग्याकरता मदत केली. हे काहीच नाही. विजन बाजूला हो आणि फक्त विरोध सुनील शेळकेला. हो ही निवडणूक तुम्ही विजनच्या दृष्टिकोनातून पुढच्या विकास कामातून मांडली पाहिजे, नेली पाहिजे. अरे टीका टिप्पणी करताना आम्हालाही पण वेदना आहेत, आम्हालाही भावना आहेत. हो तुम्ही विचार करून करायला पाहिजे होती. 5 वर्ष काम करताना तुम्हाला चांगलं म्हणता नाही आलं, पण किमान वाईट तरी नव्हतं म्हणायला पाहिजे. आरोप केले, कुठले गुन्हे कुणी कसे टाकलेत, कसं गुन्ह्यामध्ये अडकवले, आता ते जाऊ दे, माझ्या जायचं नाही. परंतु हे चुकीच्या पद्धतीचा पायंडा पाडून तालुक्यात राजकारण वेगळ्या दिशेला नेऊ नये, एवढीच माझी माफक अपेक्षा. राज्य सरकारने एवढ्या महत्वाकांक्षी योजना आणल्या. मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण. आज मावळ तालुक्यातील सर्वसामान्य आया बहिणी जवळपास 1,16,000 की ज्यांच्या खात्यावरती 1500 रुपये दर महिन्याला येत आहेत. पुढचे 5 वर्ष त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करायची जबाबदारी माझी आहे. बरोबर. म्हणून मला एक वेळ संधी द्या म्हणतोय. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं, पुढचे 5 वर्ष ते माफ राहायला पाहिजे. शेवटी जबाबदार आम्ही आहोत. बरोबर. आम्ही जबाबदारी स्वीकारली ना. हो जर त्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे आले नाही तर जबाबदार कोण? आम्ही असणार आहोत. बरोबर. शेतकऱ्यांचं वीज बिल जर समजा परत चालू झालं तर जबाबदार कोण? आम्ही आहोत. मग या जबाबदाऱ्या घेऊन जर आम्ही काम करतोय तर नक्की ही जनता आमच्या मागे उभी आहे. तर हे होते मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके. सुनील अण्णा शेळके यांनी आगामी निवडणुकीमध्ये आपलं विजन अगदी कमी शब्दामध्ये स्पष्ट केलंय. पुढील उमेदवारांनी, विरोधी उमेदवारांनी देखील आपलं विजन स्पष्ट करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यावरती होत असलेले आरोप अगदीच महिलांना देवदर्शनापासून असेल किंवा इतर गोष्टीवरती ज्या मावळ तालुक्यामध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या त्या सगळ्याचं स्पष्टीकरण आज आमदार सुनील शेळके यांनी आपल्यासमोर मांडलं आहे. आगामी निवडणूक आमदार सुनील शेळके हे विकासाच्या जोरावरती लढवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मावळची जनता सुनील शेळके यांचा विकास किंवा विरोधी उमेदवारांची भूमिका यावरतीच कसं पाहते हे पाहणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन दत्ता माळस्कर सोबत मी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे, मावळ.